ही जासे गावात आयोजन करण्यात सफल झालो. निश्चित विजय, जर बघितला आता 3 दिवस संपले, चौथा दिवस, थोडं टेन्शन आहे का तुमच्या डोक्यात? टेन्शन तर भरपूर आहे. टेन्शन काय टेन्शन तर भरपूर, म्हणजे एक लग्न कार्य जसा पार होतं तसं या मॅचेस आहेत आणि तसं आयोजन पण आहे. जसा पहिला दिवस तो शेवटचा, जसा लग्नाचा पहिला दिवस आणि निरोप समारंभ होतो तसा क्रिकेटचा असतो. जसा आपण पहिल्या दिवसापासून ते लास्टचे दिवसाची शेवटपर्यंत आपण वाट बघतो, जसा लग्नाचा कार्य असतो की आपण पहिल्या दिवसापासून ते लग्नाचे शेवटपर्यंत वाट बघतो, तशी आम्ही आमची टीमकडून आम्ही वाट बघत असतो का शेवटचा समारंभ, निरोप समारंभ कसा गोड पारावा आणि कसा व्यवस्थित व्हावा याची वाट पूर्ण टीम बघत असतो. त्यासाठी आम्ही सर्व संध्याकाळपर्यंत उत्सुक आहात. निश्चित शेवटचा दिवस गोड व्हावा युक्तीप्रमाणे प्रत्येकाला आस असते. कार्य म्हणजे आपले घरचं एक जणू काही मोठं कार्य, पण ही स्पर्धा गेल्या वर्षी यशस्वी झाली, यावेळी सुद्धा यशस्वी होणारच. त्यासाठी तुम्ही कुणाला श्रेय देणार? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सर्व देणगीदारांचे, आमचे पंचांचे, समालोचकांचे सर्वांचे आभार मानणार आहोत, कारण की त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडू शकली नसती. त्यांचा आशीर्वाद आमचे सदैव डोक्यावर आहे आणि सदैव आम्हाला ते आमच्या म्हणजे सदैव आम्हाला सहकार्य करणार, हे आमची म्हणजे आम्हाला हे दिलेली त्यांची म्हणजे साथ आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. बघितलं आपण विजय मडवी यांची छोटीखानी आपण मुलाखत घेतली. एक छोटंसं आणखीन त्यांना काहीतरी सांगायचं आहे, थोडंसं लास्ट बट स्वीट. सर्वांचे विशेष सहकार्य, तरी पण सर्वांचे विशेष सहकार्य तरी पण म्हणा, एक आज जी उणीव भासते, मेघनाथ शेठ बोलून कधी दिलेत नाही मला, ताई भाऊच बोलायला सांगायचे, परंतु आज ते आमच्यात नाही आहेत पण माझ्या सोबत आहात, त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत, हीच माझी मोठी गोष्ट आहे. आणि ते नेहमी माझ्या सोबत राहणार आणि जिथपर्यंत मडवी इलेव्हनच्या मॅचेस जिथपर्यंत होणार तिथपर्यंत त्यांचा नाव हा आदराने घेतला जाणार आणि ते माझे प्रेरणास्थान आहेत, आधारस्थान आहेत, श्रद्धास्थान आहेत. याबद्दल मी आहे ना काय बोलू शकत नाही. धन्यवाद. बघितलं विजय मडवी थोडंसं भावुक सुद्धा झाले शेवटच्या क्षणी. मेघनाथ मात्र किती महत्त्वाचे व्यक्तिमत्व होतं हे संपूर्ण परिसराला माहीत आहे. बघूया त्यांची थोडीशी आपण मुलाखत, त्यांच्या मनातले भाव जाणण्याचा प्रयत्न केला. जाऊया विराज मडवी यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण ऐकत होता टॉसबॉक्समध्ये विजय मडवी. एक संकल्पना मनामध्ये आखली गेली आणि ती सत्यात उतरवत असताना ज्यांचा डोक्यावरती सदैव आशीर्वाद राहिला असे तुम्हा आम्हा सर्वांचे स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे उर्फ भाऊ आम्हाला जरी सोडून गेले असले तरी त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत, हे त्यांच्या आज बोलण्यातून इथे जाणवलं. इथे नेक्स्ट बॉल उडवलाय, बॅक टू द क्रिकेट होत असताना चेंडू जाईल सीमारेषा पार आणि एक संधी देऊया डीजे मास्टरसाठी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया. क्रिकेटचा कुंभमेळा आज या जासई नगरमध्ये, एक ऐतिहासिक भूमी, हुतात्मा मैदान जासई या मैदानावरती आपण अनुभवत असलेली स्पर्धा मडवी 11 जासईच्या माध्यमातून पाहतोय. 2 बॉलने इथे पॅनलाइज केलं गेलं तरी देखील तटक्षपणे लढतात उल्वे संघाच्या फलंदाज. नेक्स्ट बॉलसाठी सुनील तकले. इथे मात्र चेंडूची गती कमी करण्यात आली होती, अपील केली जाते, उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास इथे कमी दाखवला. अपील पेटाळून लावली जाईल तोवर इथे षटकाची होती सांगता. 4
चौकारानं इथे सुनील टकलेचं स्वागत केलं होतं. फलंदाज किरण पाटील आणि मयूर पाटील या दोन फलंदाजांना धावत संख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली तर 17 धावा धावपटलावरती लागल्यात. दिलं जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी. केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी. ना स्वतःसाठी ना स्वार्थासाठी तो लढला फक्त शेतकऱ्यांसाठी, असा लोकनेता आदरणीय दिवंगत दीपा पाटील साहेब यांची एक सुमधुर संगीताच्या माध्यमातून एक गोड आठवण आणि आठवणीला उजाला देत असताना पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती लागल्या 17 धावा. दुसरं षटक इथे हाताळण्यासाठी आलाय सुयोग घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सत्र थोडंसं आपण पाहिलं तर अमोल स्मृती उल्वे संघाच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळतं, जिथे मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि अमोल स्मृती उल्वे या दोन संघांमध्ये मोठा सामना आपल्या भेटीला आला. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्वप्नातील 2 व्हीलर बाईक इथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून दिली जाईल. तर चमचमत्या चषकावरती नाव कोरण्यासाठी हे दोन संघांमधील चाललेलं महायुद्ध मैत्रीपूर्ण लढत आहे. इथे मात्र उल्वे आणि गावठाण या दोन संघांमध्ये मोठा सामना रंगतोय. सुयोग घरात इथे मात्र तयार असेल. समोर उभा असेल किरण पाटील. बऱ्याच मोठ्या फटक्यांचा वर्णा किरण पाटीलच्या माध्यमातून आपण पाहत असतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा बोलबाला राहिला, परंतु इथे फटका फसला. चेंडू अचूक इथे झेलला जातोय. फलंदाज होतोय किरण पाटील. झेलबाद. अगं पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोट दिसी आलू काल पुरी तुझ्या घालवलास काल. आलू मी तेरा तिना ना जग मला भेट दिसेना. आलू मी तेरा तिना ना जग मला भेट दिसेना. थँक्यू व्हेरी मच. हे होतं एक आदिवासी संगीत आणि नक्कीच आपण पाहिलं तर मित्रांनो, हा जो सिंगर आहे ना तो एका नदीवरती गेला होता. त्यानंतर त्याने मासे पकडले आणि ते मासे घेऊन तो विकण्यासाठी गेला आणि बोलता बोलता त्याच्या तोंडातून हे शब्द उच्चारले गेले आणि त्यावरती संगीत आज आपल्याला प्रख्यात होताना पाहायला मिळतं. तर वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आला प्रतीश पाटील. किरण पाटीलने 3 चौकार ठोकले आणि एक सिंगल धाव, वैयक्तिक 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना, परंतु ऑन स्ट्राईक इथे फलंदाज असेल तो मयूर पाटील. मयूर पाटीलमध्ये खूप मोठी क्षमता आहे, कारण अमोल स्मृती उल्वे संघाला तो नेहमी तारणार ठरला. परंतु सुयोग गरजची कमाल कमाल मालामाल आणि धमाल इथे मात्र पाहायला मिळत्या. राऊंड द विकेटचा हा चेंडू फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र मयूर पाटीलला परतावं लागेल. अचूक झेल टिपली जाते. फलंदाज झेलबाद. घेऊन येतान फक्त या कारले डोंगराव मार घुमे अंगांग तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नवडुलतई. दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन बोलाय उरवून संताचे मैदान संताचे मैदान. दरम्यानच्या काळात सन्मान्य अतिथी राज यांचं स्वागत केलं जाईल. या शृंखलेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले उरणहून खास आमचे मित्र अर्थात विजय मडवी यांचे मित्र राज यांचं स्वागत केलं जातं आहे. विजयची मैत्री सर्व परिचित आहे, त्यातला एक मित्र इकडे राज यांचं स्वागत केलं जाते. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जरा जोरदार टाळ्या वाजवा. मैत्री कशी असावी याचा उत्तम नमुना उदाहरण असं म्हणावं लागेल तिथं आहे. आणि राज सरचे स्वागत केलं जाते मडवीला आणि विजय मडवी यांच्या माध्यमातून. आणि जाऊया विराज मडवी यांच्याकडे. मान्यवरांचे आभार. इथे मात्र आपण पाहतोय 2 चेंडूवरती 2 मोठ्या सफलता प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज सुयोग घरात. नवीन फलंदाज मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती आलाय सचिन पाटील. आदरणीय सुरेश म्हात्रे साहेबांकडून इथे सचिनसाठी बक्षीस लागलंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. नेक्स्ट बॉल. इथे मात्र फटका खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, शॉर्ट लॉंग लेग क्षेत्रामध्ये इथे चेंडू अडवला जाईल.
तोपर्यंत आपण पाहतोय चेंडूवरती पूर्ण केली जाते 1 धाव. या एका धावेनिशी वैयक्तिक खातं खोलतोय सचिन पाटील. संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण सामना पाहतोय दोन संघांमध्ये, जिथे मात्र पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं सुनील टकले यांचं, कारण सर्वस्व जबाबदारी आहे त्यांच्यावरती. खूप मोठा दबाव आपल्याला आज विनोद स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु तो कुठेतरी दबाव इथे मात्र प्रेशर कमी करण्याचं काम आज मात्र सुयोग घराच्या माध्यमातून होताना मोठा फटका केला होता. इथे मात्र स्ट्रेट टू द बॉलर लॉंग ऑफ रिजन मध्ये सागर पाटील चेंडू उचलणार फेकणार तोवर पूर्ण केली जाते 1 धाव. एकेरी आणि दुहेरी धावांवरती जास्त प्रभुत्व इथे पाहायला मिळतं. धावसंख्येचा आलेख जर हलता ठेवायचा असेल तर या धावसंख्येला नक्कीच नियंत्रित करणं खूप गरजेचं असतं. एकेरी धावेवरती जास्त प्रभुत्व इथे पाहायला मिळतं. मोठा फटका इथे खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग झालं या फटक्यामध्ये. चेंडू जातो आउट ऑफ दी पार. हा आलेला दर्जेदार षटकार. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे पोच, दादूच एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोच, दादूच एक शॉट वन्स मोर. पहा डीजे मास्टर देखील सांगतोय की अजून एक वन्स मोरचा षटकार येईल का सचिन पाटीलच्या बॅटमधून. 100 रुपये कॅश प्राइज तर त्यांनी कमावला. नेक्स्ट बॉल साठी असेल सुयोग घरात. पुढे सरसावून खेळायचं होतं. इथे फ्रंट फुटचा वापर पाहायला मिळतोय. थोडंसं फ्लम्बिंग, चेंडू जाईल इथे मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये. हा आलेला षटकारानंतर चौकार. सैताचे महिन्यात गाय तुझं देऊलं साजतई, फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान. पालखीला नाचेल फुलाल उडवून, सैताचे मैदान ग, सैताचे मैदान. थँक्यू व्हेरी मच. 2 षटकांचा इथे खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 17 धावा, त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं 12 धावांचं. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 29 धावा. इथे 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अमोल स्मृती उळवे संघाच्या. सुनील पाटील यांच्यासाठी देखील बक्षीस आलंय. आमचे गुरुवर हे आदरणीय आत्माराम म्हात्रे उर्फ मी ज्यांना प्रेमाने आप्पा म्हणून संबोधतो अशा आप्पांकडून सुनील पाटीलसाठी बक्षीस लागल्या. जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यासाठी जर झेल पकडला तर कॅश प्राइज 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला दिलं जाईल. हे असतं प्रेम आणि सातत्याने हे प्रेम राहिलं आमच्या गुरुवर यांचं. तिसरा इथे गोलंदाज बोलवण्यात येतोय अलंकार पाटील. इथे हलक्या हातानं फेकलेला चेंडू क्षेत्र निवडलं या वेळेला. लॉंग लेगचं चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. हौशे नवशे आणि गौशे क्रिकेट प्रेमी आपल्याला सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु काही वेळानंतर इथे तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आपण पाहायला मिळणार आहे. कारण हे मैदान आहे जासई गावाचं हुतात्मा मैदान म्हणून या मैदानाचं नामकरण आपण पाहिलं. 1984चा तो हुतात्मा लढा आणि त्यानंतर या मैदानाचं नामकरण हुतात्मा मैदान म्हणून केलं गेलं. आणि आज तोवर या स्पर्धेसाठी आवर्जून येणारे प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आपण पाहतोय. अलंकार शॉर्ट पिच चेंडू होता, इथे उडवायचा होता ऑन साईडला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतायत, परंतु इथे थोडंसं फ्लम्बिंग आणि त्या चेंडूवरती पूर्ण केला जातील आतापर्यंत 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळत्या. 2 फलंदाजांमध्ये असलेलं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. सचिन पाटील आणि प्रतीश पाटील काय आपल्यातून दर्जाचे फटकेबाजी इथे पाहायला मिळत्या. ज्या अर्थी एखादा खराब चेंडू आला की त्याला मोठ्या फटक्यासाठी बाहेर पाठवावा आणि एकेरी दुहेरी धावांवरती जास्त प्रभुत्व इथे पाहायला मिळतं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 1 षटकार इथे लगावलाय सचिन पाटील या फलंदाजानं.
ज्याने आतापर्यंत 100 रुपयाचा कॅश प्राइज जिंकलाय, परंतु समोर उभा असेल फलंदाज प्रतीश पाटील. चांगला चेंडू इथे पाहायला मिळेल अतिश अलंकार पाटील यांचा, ज्यांचे बंधू आहेत अतिश पाटील, परंतु अतिश पाटील काहीसे सामन्यातून दुरावल्यानंतर अलंकार पाटीलनं आपली जागा सामन्यामध्ये पकडून ठेवली आहे. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून गोलंदाजीमध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, इथे जजमेंट चुकेल का, परंतु इथे फलंदाजानं हेरलाय. चेंडू जातो आउट ऑफ द पार. यावेळेला आलाय षटकार. थँक्यू व्हेरी मच. प्रत्युत्तर दिलाय. चोख उत्तर काय असतं याचं उदाहरण मैदानावरती आहे. प्रतीश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. धावसंख्या. यावेळचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता, इथे मात्र फटका चाललाय. जिथे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोवर 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावा धावपटलावरती लागल्यात. एक सुंदर स्थिती निर्माण झाली आहे मी तरी म्हणेन अमोल स्मृती उळवे संघाचे. ज्या अर्थी 4 षटकांचा सामना आहे आणि 2 बॉलने आपल्याला पॅनलाइज केलं गेलं. अर्थातच 22 चेंडू आपल्या वाट्याला आलेत आणि 22 चेंडू वाट्याला येत असताना एक 45 ते 50 धावसंख्येचा उच्चांक ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण विनोद संघ एक मोठा संघ आपल्या समोर इथे पाहायला मिळतोय. यावेळचा फटका क्लास दाखवला. आपल्या जोरावरती इथे क्लास निर्माण करत असताना फलंदाज प्रतीश पाटीलच्या बॅटमधून आला. आणखी एक तडाखा. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. 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 थँक्यू व्हेरी मच. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा मी विनंती करतोय. ड्रिंक बॉय. तीन षटकांचा इथे खेळ संपला. आपण पाहतोय पहिलं षटक 17 धावांचं थोडंसं महागडं पाहायला मिळालं. तदनंतर सुयोग घरतनं केलेली कामगिरी 2 सफलता आपल्या नावावरती कमावलं. तदनंतर 12 धावांचं योगदान. तदनंतर तिसऱ्या षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं तर 18 धावा आल्या होत्या. थोडंसं महागडं षटक. इथे मात्र शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. विनोद पाटील 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आलेत. अंगद ठाकूर ग्रुप ग्रामपंचायत माफी असावी ग्रामपंचायत सदस्य धुतूम यांच्याकडून कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक विकेटसाठी इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मोठं नाव आहे आणि मोठं बक्षीस इथे लगावलं जात आहे. अंगद ठाकूर यांच्याकडून ते बक्षीस दिलं जाईल. विनोद पाटील यांना अतिशय चांगला चेंडू इथे फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतो या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातील. नेक्स्ट बॉल. इथे गती कमी करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. अतिदक्ष पंच आम्हाला इशारा देतात की यावेळचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलं जाईल, परंतु धावबादची संधी इथे निर्माण झाली आहे. एक चोरटी धाव घ्यायची होती, परंतु इथेच चुकी घडतीये मैदानावरती. सचिन पाटील बॅक टू द डगआउट. मास्टर विनोद पाटीलला एक यश प्राप्त झालंय, परंतु इथे बक्षिसामध्ये थोडंसं रूपांतर पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिकसाठी जे बक्षीस होतं, परंतु यावेळचा नेक्स्ट बॉल असेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅकफूटचा वापर जास्त पाहायला मिळतोय. फलंदाज
प्रतीश पाटील ज्याने आत्तापर्यंत लगावलेत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्यानं तो वैयक्तिक धावसंख्येचा आपण विचार केला तर वैयक्तिक 20 धावांवरती अजूनही मैदानावरती स्थगित आहे. ऐलेश म्हात्रे 5व्या क्रमांकावरती आपण पाहतोय. ऐलेश म्हात्रे खूप मोठं नाव या क्रिकेट पटलावरील. अमोल स्मृती उल्वे संघाचा जर विचार केला तर डावखुऱ्या हाताने एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं, परंतु आज मात्र 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आला. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल कारण 2 बॉलने पॅनलाइज केले गेले उल्वे संघाला आणि इथे मात्र 22 चेंडूचा खेळ संपण्याकरता फक्त 1 चेंडूचा खेळ या पूर्वार्धातील बाकी असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय. गोलंदाजी करतायत विनोद पाटील, विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चिरले यांच्या माध्यमातून हा संघ सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो. यावेळचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं या फटक्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला. झेल होते भूमीला दान. याचा मोबदला किती धावांचा असेल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा. 2 धावांशी त्या पहिला पूर्वार्धाचा डाव संपला. पूर्वार्धामध्ये धावसंख्या धावपटलावरती लागते तब्बल 53 धावा आणि उत्तरार्धामध्ये पूर्ण करायच्या लागतील त्या अर्थातच 54 धावा. 24 चेंडू आणि 54 धावा या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे आपण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आमच्या परममित्र प्रवीण म्हात्रे सरांकडे. तोवर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. अशी एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे, मडवी 11 जासई. हॅलो, रसिका स्मृती कुंडेवाळ आणि भैरवनाथ दुतुम बी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुंडेवाळ संघाचा कर्णधार आणि भैरवनाथ दुतुम बी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती केली जातोय की लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओ टू DJ. खंडोबा देवाच्या आशीर्वादानं संघ नावा रूपाला आला. खंडोबा देवाच्या आशीर्वादानं संघ नावा रूपाला आला. मडवी 11 संघ जासईचा रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 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 जासई गावाची टीम दमदार, भारी खेळताना मैदानावर. स्पॉन्सर मेघनाथ शेठ म्हात्रे आहे संघाचा मोठा आधार. संघाचा कॅप्टन विजय मडवी, बच्चा क्रिकेटचा यो आला. बच्चा क्रिकेटचा यो आला. मडवी 11 संघ जासईचा रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 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 संघाचा अध्यक्ष नितीन मडवी, बघा संघाला तो सांभाळी. उपाध्यक्षाचा मानकरी, मोठ्या दिलाचं संजीवन मडवी. व्हाईस कॅप्टन सागर मडवी, जिंकून घेऊन येई संघाला. जिंकून घेऊन येई संघाला.
कुंडेवाड संघाचा कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी या. दुतुम संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. लगेचच या. आज फायनलचा डे आहे आणि त्यामुळे सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून करतो. या लगेच. ओटू प्रवीण म्हात्रे. धन्यवाद अप्पा. स्वराज्य निर्माते, हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय आणि मोगलशाहीच्या गगनचुंबी महत्त्वाकांक्षेला दख्खनीची पायदूल चारणारा रणमार्तंड सर्जा शंभूराजे यांना त्रिवार मानाचं वंदन करून मी प्रवीण म्हात्रे घेऊन चालतोय मैदानावरती, जिथं सामना चालू आहे. उल्वे विरुद्ध गावठाण. 24 चेंडूमध्ये 54 धावांचं लक्ष आहे गावठाण संघासमोर. सलामीला आलेला फलंदाज सुनील टकले मात्र या चौकाराने खातं खोलतोय. चार षटकांमध्ये 54 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि हे लक्ष गाठण्यासाठी आवश्यक असेल एका मोठ्या खेळीची. आणि सुनील टकले एका चौकारानं सुरुवात करतोय. ती मोठी खेळी सुनील टकले आज साकारेल का? कारण आपण विचार केलात या संघाचा, गावठाण संघाचा, या संघामध्ये सुनील टकले वगळता कोणी मोठं नाव दिसत नाही. तरी भरपूर सामने हा संघ खेळतोय आणि जिंकतोय देखील. आणखी एक चेंडू या षटकातील टाकून होतोय गोलंदाज महेंद्र मडवी याचा. यावेळेस हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 4. आणखी 54 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 54 धावांचं लक्ष आहे. दरम्यानच्या काळात पुढच्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला कुंडेवाड संघ असेल तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ दुतुम. पप्पू यांना विनंती असेल की या 53 धावा झाल्यात आणि 54 धावांचं लक्ष आहे. या सामन्याची नाणेफेकी आपण करावी. दुतुम दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी होईल. सामना 1 मिनिट प्रमोद 5 षटकांचा ना, 5 षटकांचा सामना राहील आणि चेंडू कधी बिदला खराब झाला तरी नवीन दिला जाईल. काटा. ओके, दोघांना अभिनंदन. सोन्या बेस्ट ऑफ लक. ओटू प्रवीण. आपला 12वा खेळाडू इथं आहे. चालू करा खेळ. बरोबर आहे, काही चुकल्याने सगळं बरोबर आहे. ज्याप्रमाणे तुमचा सचिन गुणलेखक आहे तशाच प्रकारचा आणि तितक्याच दर्जाचा आमच्याकडे सुद्धा गुणलेखक आहे. त्याबद्दल वाद नाही. योग्य निर्णय, योग्य न्याय प्रत्येकाला. ओटू प्रवीण म्हात्रे. 54 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8 आणि चौथ्या षटकामध्ये आल्या 6 धावा. यावेळेस चेंडू जोरदार भिरकावून दिला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. चौकाराच्या दिशेने चेंडू जात होता. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण या चेंडूवरती निश्चितच धावा वाचवल्यात संघासाठी क्षेत्ररक्षक यश मडवी याच्या माध्यमातून झालेलं अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या विनोद स्पोर्ट्स गावठाण जाऊन पोहोचते 6 धावांवरती. सुनील टकले खेळतो वैयक्तिक 6 धावांवरती. निश्चितच या सुनील टकलेच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. यावेळेसचा चेंडू मिड ऑफ रिजनमध्ये खेळून काढला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलेल्या चेंडूवरती मात्र मिळेल आणखी 1 धाव आणि या एका एकेरीनं सांघिक धावसंख्या जाऊन पोचली 7 धावांवरती. या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला आहे. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, तदनंतर एक निर्धाव चेंडू, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि या चेंडूवरती 1 धाव. अशा एकंदरीत 7 धावा आल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 7 धावा धावपलकावरती लागल्यात. एका मोठ्या फटक्याची आणखी गरज, कारण 54 धावा 4 षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत. निश्चितच एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि हे टार्गेट चेस करायचं असेल तर मात्र सुनील टकलेचं मैदानावरती असणं खूप गरजेचं असणार आहे. सुयोग घरत दुसरा सलामीवीर यावेळी स्ट्राईक एंडला येतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क न झाल्या कारणानं या चेंडूवर कुठली धाव मिळणार नाही. चेंडू जातो निर्धाव, धावसंख्या स्थिर 7 धावांवरती. षटकातील शेवटचा चेंडू, याही वेळेस चेंडू जातो निर्धाव, धावसंख्या स्थिर 7. आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा केली होती महेंद्र मडवी याच्याकडनं, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतरही त्याने अतिशय सुरेख असंही षटक फेकलंय, कारण उर्वरित 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार आला होता सुनील टकलेच्या माध्यमातून, अतिशय सुरेख अशी सुरुवात करून दिली होती, मात्र तदनंतर त्या सुरुवातीचा फायदा उचलण्यामध्ये मात्र अपयशी ठरलेत. अशा रीतीने हे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी सुरुवात. आता मात्र उर्वरित 18 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू 47 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर येतो. निश्चितच या अमोल स्मृती उल्वे संघाचा एक गुणवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि ज्याच्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी आहे, असा मयूर पाटील गोलंदाजीसाठी येते. 18 चेंडू 47 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. खूप मोठा पल्ला जरूर आहे, मात्र या सुनील टकलेनं या मैदानावरती ही कामगिरी बऱ्याच वेळा केली आणि आणखी एक वेळा ती कामगिरीची पुनरावृत्ती तो करेल का, की त्या अगोदर उल्वे संघाचे हे गोलंदाज त्याला रोखतील. यावेळेस चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर असल्या कारणानं पंच संदीप पाटील सर या चेंडूला अवांतर घोषित करतायत. 1 धाव अतिरिक्तच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलकच्या एका अवांतर धावेच्या साहाय्यानं जाऊन पोहोचतोय 8 धावांवरती. बिनबाद 8. 18 चेंडू 46 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 46 धावा. षटकामागं 15पेक्षा जास्त धावा काढाव्या लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस चेंडू जातोय लॉंगन रिजनमध्ये. तिथं असणारा क्षेत्ररक्षक अतिशय अचूक असं क्षेत्ररक्षण करतोय, फेकी देखील करतोय, त्यामुळं एका धावेवरच समाधान मानावं लागेल. आणि एकेरी दुहेरी धाव किंवा निर्धाव चेंडू जेवढे टाकता येतील उल्वे संघाच्या गोलंदाजांना, तितकाच मात्र विजय आणखी सुकर होऊन जाईल. कारण आपण विचार केला तर खूप मोठ्या धावसंख्येची गरज आहे. 4 षटकामध्ये 54 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं आणि या 54 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावा धावपल करते आल्यात. पुन्हा एकदा तसाच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज सुयोग गरत ते याच्याकडनं, मात्र कुठलाही संपर्क चेंडू आणि बॅटचा होऊ शकत नाही आहे. त्यामुळं लेग बायच्या रूपानं आणखी एक धाव अवंतर जोडली जाईल. या एका धावेच्या सहाय्यानं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावांवरती. सुयोग घरत निश्चितच 3 चेंडू खेळलाय. 3ही चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची धाव त्याला जमवता आलेली नाही आहे. अतिशय चांगला चेंडू फलंदाज अंकुश टकलेचा पुढे सरसावत खेळून काढण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न गोलंदाज मयूरनं अचूक हेरला आणि अतिशय सुरेख असा चेंडू टाकला. आणखी एक चेंडू निर्धाव जातोय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 10 धावांवरती जाऊन पोहोचले. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि चेंडूची फेकी करतोय. इतक्यात 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाईल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावांवरती. थोडंसं संत आणि सावकाश क्रिकेट चालू आहे, कारण ज्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो गावठाण संघ, ती फटकेबाजी मात्र करण्यापासून रोखलंय. यावेळेसचा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू जाईल. सुयोग करत मात्र वारंवार चेंडू निर्धाव खेळतोय आणि निश्चितच एक मोठं टार्गेट चेस करत असताना वारंवार निर्धाव चेंडू खेळणं म्हणजे आपल्या संघासाठी अडचणी निर्माण करण्यासारखं आहे, आपल्या संघाला अडचणीत टाकण्यासारखं आहे. मयूरचं इथं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र मिडविकेट रिजनमध्ये चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. या चेंडूवरती कदाचित एकच धाव मिळेल आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. बऱ्याच अवधीनंतर या शेवटच्या चेंडूवरती मिळते ही 1 धाव आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावांवरती. 12 धावा धावपलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचे 2 षटके शिल्लक असतील आणि
आणखीन एक चेंडू मात्र निर्धात होते. तिसरं षटक घेऊन गोलंदाज चंदन मडवी येते. इथं मात्र सुयोग गरज करतोय काय, वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय आणि जितकीच जास्त निर्धाव चेंडू खेळशील मित्रा तितकाच सामना अवघड होऊन बसेल, कारण खूप मोठी मजल मारायची आहे. आणि ही खूप मोठी मजल मारत असताना जर आपल्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर किमान एक धाव काढणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र सुयोगच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. कोरी 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 इश्काची मोठी पटली. हाय हाय या षटकारासरशी धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावांवरती. आणखी 36 धावांची गरज. 10 चेंडू 36 धावा. निश्चितच समीकरण कठीण जरूर आहे, मात्र अजूनही फारसं काही बिघडलं नाही, कारण आपण विचार केला तर नॉस्ट्रक एंडला असणारा फलंदाज सुनील टकले आणि आत्ताच षटकारानिशी 7 चेंडूमध्ये 7 धावांवरती खेळणारा सुयोग गरज, या फलंदाजामध्ये नक्कीच त्या धावा पूर्ण करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा चेंडू उंचावरून भिरकावून दिलाय. यावेळेस देखील चेंडू जाईल सीमा पार. षटकार. या षटकारासरशी धावसंख्या जाऊन पोचले 24 धावांवरती. आता मात्र 9 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 30 धावा. निश्चितच बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळाला फलंदाज सुयोग गरजच्या बॅटमधून. आणखीन या षटकामध्ये 2 मोठे हिट येतील का, कारण या सामन्याचा विचार केला तर 2 हिट येणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र बॅक टू बॅक तिसरा देखील षटकार येतोय फलंदाज सुयोग गरज याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकणारा या स्पर्धेमधील तिसरा फलंदाज ठरला आहे सुयोग गरज. या अगोदर सागर ठाकूर, समरा पटेल 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते. सागर ठाकूरने 3 बॉलात 3 षटकार आणि सुयोग गरजनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत. निश्चितच तिसरा फलंदाज ठरला या स्पर्धेतील बॅक टू बॅक 3 षटकार ठोकणारा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल चंदन मडवी, जो की खूप महागडा ठरला आहे. 8 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 धावांची गरज. अजूनही उल्वे संघासाठी देखील तितकीच संधी आहे, कारण 8 चेंडूमध्ये 24 धावा हव्या आहेत. निश्चितच मोठे फटके जरी फलंदाजाच्या बॅटमधून येत असले तरी 2 निर्धाव चेंडू आले तर पुन्हा एकदा मात्र या सामन्यामध्ये उल्वे संघ कमबॅक करू शकतोय. या षटकामध्ये अद्याप 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 18 धावा आल्या. 2 चेंडू शिल्लक. सुयोग गरज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असणार आहे. यावेळेस हा चेंडू अंगावरती आदळतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही या चेंडूवरती. धावफलक स्थिर 30 धावांवरती. 7 चेंडू 24 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील 24 धावांची गरज. निश्चितच सुयोग गरजचा विचार केला, सुरुवातीच्या 7 चेंडूमध्ये अवघ्या आल्या होत्या त्याच्या 7 धावा. तदनंतर मात्र चांगली कामगिरी करतोय. यावेळेस आणखी एक चेंडू भिरकावून दिला आहे, मात्र उंची जास्त लांबी कमी असा फटका अलगद झेलला जातोय आणि फलंदाज सुयोग गरज होतोय झेलबाद.
4 षटकांमध्ये 54 धावांचं लक्ष होतं. 3 षटकांच्या अंती 30 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि आणखी 24 धावांची आवश्यकता आहे. येणारे 6 चेंडू, शेवटचं षटक, 24 धावांची आवश्यकता. निश्चितच तसं म्हटलं तर या सामन्यामध्ये दोन्ही संघांना समान संधी असेल, कारण आपण विचार केलात तर सुनील टकले आणि हा जयदीप पाटील हे फलंदाज, जो स्ट्राईक एंडला खेळणार आहे त्याचं नाव आहे जयदीप पाटील. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. निश्चितच सामना अतिशय चुरशीचा होईल, कारण उल्वे संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर उल्वे संघाचे गोलंदाज देखील अतिशय चांगली गोलंदाजी करत होते. अपवाद या चंदन मडवीच्या षटकाचा, कारण या षटकामध्ये आल्या 18 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू त्याचा म्हणावा तसा समाचार काय घेता आलेला नाही. 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज जयदीप पाटील पहिल्या चेंडूवरती धावबाच्या रूपाने बाद होईल. आपल्याला फिरायचं नाही. हो माग बापाला उडायला आपल्याला फिरायचं नाही. ठेवतो या काढून, टाकतो या काढून, आडव्यात शिरायचं नाही. नाच करायचा नाही, आपला नाच करायचा नाही. नाच करायचा नाही, आपला नाच करायचा नाही. नाच करायचा नाही, आपला नाच करायचा नाही. नाच करायचा नाही. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 24 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग इज कंपल्सरी. अतिशय चांगला चेंडू यावेळेस चेंडू पाठवला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर चौकाराकरिता. हॅलो, उल्वे गावातील उद्योगपती विजय शेठ खारकर यांना विनंती केली जाते. गौरी स्पोर्टचे सर्वे सर्वा विजय मामा यांना विनंती असेल, आयोजकांच्या वतीनं आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. विजय शेठ खारकर यांच्या वतीने सुद्धा या उल्वे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. ते जर आले असतील तर त्यांना विनंती केली जाते, आयोजकांच्या वतीनं आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. नॉन स्ट्राईक एंडला असलेले फलंदाज विनोद पाटील यांच्यासाठी अंगद ठाकूर यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तत्पूर्वी स्ट्राईक एंडला मात्र आहे सुनील टकले. चेंडू बाकी 4 आणि 4 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 20 धावा. हा पराक्रम सुनील टकले करू शकेल काय, की नयन पाटील नामक हा गोलंदाज ते करण्यापासून त्याला रोखेल. यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल. 3 चेंडू 18ची गरज. 3 मोठे फटके सलग खेळावे लागतील. 3 षटकार मारावे लागतील. सुनील टकले नामक फलंदाज जो आहे या मैदानावरती त्यानं बरेच मोठ्या इनिंग्स खेळलेल्या आहेत, पण आता मात्र संघाची गरज आहे 3 चेंडू 18 धावा. अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण हा चेंडू तसा म्हटला तर हिटिंग रेंजमधला चेंडू होता, परंतु फलंदाजाचं नीटचं टायमिंग काही जुळलं नाही या फटक्याचं. त्यामुळे या फटक्यावरती येईल अवघी 1 धाव. आता मात्र 2 चेंडू आणि बऱ्याच धावांची आवश्यकता. विनोद पाटील स्ट्राईक एंडला येणार आहेत. विनोद पाटील यांच्यासाठी अंगद ठाकूर धुतुम यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच संदीप पाटील सर यांच्या माध्यमातून. या एका अवांतर धावेच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या जाऊन पोचले 38 धावांवरती. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. नयन पाटील अतिशय चांगला चेंडू. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. या षटकातील म्हणजेच या इनिंगमधील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज नयन. या चेंडूवरती एक
या षटकामध्ये आला, एक चौकार, एक दुहेरी, एक एकेरी, एक अवांतर अशा धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळता आलेला नाही आणि अशा रीतीने उल्वे संघ विजय होते. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी देखील पुढील स्पर्धेसाठी, पुढील कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर यानंतरचा सामना कोंडेवाळ विरुद्ध धुतुम, भैरवनाथ धुतुम बी असा होणार आहे.